आपली गरज कुठली आणि चैन कुठली यावरून 2 पिढ्यांमध्ये नेहमीच संघर्ष होत आलाय. असाच एक कौटुंबिक संघर्ष आपल्या समोर घेऊन येत आहेत विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. 937 पुढे 937 झाला. किती टोटल झालं सांगा. 21,589. अरे बापरे, एवढा खर्च झाला या महिन्यात. नाही नाही नाही, आपल्याला खर्चाला आळा घातला पाहिजे. म्हणजे आता या महिन्यात आपल्याला 5,000 पण बाजूला काढता नाही येणार हो. ठीक आहे का, म्हणजे आहे आता या महिन्यात होता खर्च तेवढा. तुझा हळदी कुंकू होतं, वाण वाटलेच नाही सगळ्यांना. आपण ते वाटावे लागले, जूटच्या बॅगा आणि ते सगळं वाटलेच. ते वाटावं त्यानंतर 2दा गावी जावं लागलं. झाला खर्च या महिन्यात. ठीक आहे झाला, पण आपण ह्या महिन्यात आता बास झालं. या महिन्यापासून आपण कात्री लावूया. खर्च लावूया लावूया. साखर आहे ना खूप होते. नाही बरोबर. हो आपण ना 5 किलोची 3 किलोच करूया. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला वजन कमी करायला. तर आपण जरा चहावर पण जरा कंट्रोल करूया. आलीस एकच वेळ म्हणजे चहावर आलीस. काय ग एवढं काय ग, दिवसात ना 4-5 कप 10-12 कप होतो मान्य आहे, पण आपल्याला लागतो चहा. असं कसं लागतो, आपल्याला वजन कमी करायचंय ना. एक काम कर, आपण तेल कमी करूया. तेल बापरे 5.5 लिटर महिन्याला तेल लागतंय. अगं तेलाचा आणि पेट्रोलचा भाव सेम झालाय. नाही तेल कमी करायचं. तेल कमी करायचं करू. बघा, कमी करायचं. मला परत बोलायचं नाही उद्यापासून. नाही तेल कमी. मला भजी खावीशी वाटतायत तळून दे, मला कुरड्या खाव्याशा वाटतायत तळून दे. आज कोंबडी वड्याचा बेत करूया मस्त. परत बोलायचं नाही मला. नाही तेल नाही कमी करायचं, तेल राहू दे. आता कसं तेल नको कमी करायला. एक काम कर, ते भात कमी करूया. भात का कमी करायचा. भात कमी करूया, गहू लागतो. नाही असं. बाबा थांब ना बाळा, मला जरा 25,000 द्या ना. किती हवे? मला जरा 25,000 द्या ना. बाळा आधी सांगायचं ना. सकाळीच बँकेतनं काढून आणलं. एक मिनिट, मागच्या खिशात आहेत बघ, हात टाक. मागच्या खिशात हात टाक. इथे बाप खर्च 20,000च्या खाली आणायचा बघतो महिन्याचा, आणि तुला 25,000. बाबा तुझ्या त्याचा हात काय करताय तुम्ही. हे किती अघोरी माणूस आहे खरंच. 25,000 रुपये मागतो. 25,000. थांबा जरा 2 मिनिटं. काय झालं बाळाला. लागलं का रे सोन्या. मम्मी मला कळालं. काय दगडाखाली हात आल्यावर काय होतं ना ते. काय चुकीचं बोलतोय तो. खूप लागलं का रे सोन्या, खूप लागलं. मम्मी बघ वरवरनं पांढरं पडलं. मम्मी नख आहेत ती, नख ती पांढरी काय नख आहेत ती. कशाला हवेत 25,000. इकडे शांत. कशाला हवेत 25,000. सांगतो. थांबा बाबा थांबा. सांगतो रे बाबा, सांगतो. मला बोल्ड प्लेला जायचंय. हो काय बोल्ड प्ले म्हणजे ना, बोल्ड प्ले बँड आहे मम्मी. बँड दुक. बँड बघायला 25,000 कशाला पाहिजे रे. एरियात आहे ना बुलबुल ब्रास बँड पथक, तिकडे जायचं. शनिवारी ब्रिज खाली भेटतात, वाजवत असतात, कळलं. तिकडे जाऊन बघायचा तो. 25,000 कशाला हवेत. नाही हे बरोबर बोलतायत बाळा. आपल्याकडे पण दर आठवड्याला काही ना काही सोसायटीत कार्यक्रम असतो, तिथे वाजत गाजत असतं, तिथे जा आणि तिथे नाच ना. अरे नाही मम्मी, आता तर हल्ली आता लग्नाचा सीझन पण आलाय ना बाळा. वरातीत नाचायला जा, तिथे आता मोठे बँड पण मागवतात. मम्मी ऐक ना, तुम्ही जो बँड सांगताय ना तो वेगळा बँड आहे. वेगळा आहे. मी सांगतोय ना मम्मी, तो साधा सुद्धा बँड नाहीये. कॉन्सर्ट आहे मम्मी, कॉन्सर्ट. बघा स्टेडियम मध्ये असतं ते. फॉरेन वरनं लोक आले आहेत. इंग्लिश कॉन्सर्ट आहे, इंग्लिश. पोरी आहेत ना मम्मी, पोरी बेशुद्ध पडतात. अरे एवढं होतंय. मग धुक धुस. चांगलंय हे. काय हे ते आहे ते चांगल्या देशातलं आहे, बाहेरच्या आहे. याचं इंग्लिश सुधरेल ना मग, चांगलं आहे ना. म्हणून तर 25,000 ना. मग जरा भविष्याचा विचार करा हो त्याच्या. काय ग, त्याचा आणि इंग्लिश गाण्यांचा काय संबंध. हो त्याला त्याचं जायचंय बघा. वरातीत आला बाबूराला वन्स मोर देतो. कंटानं वाजलं मटानं शिजलं याचं फेवरेट गाणं.
तू काय करणार आहेस ऐका ना. इंग्लिश गाणी तू काय करणार आहेस तिथे जाऊन मम्मी काय करणार आहेस काय बोल बोलतो मम्मी मला तिकडे जायचंय यार. का पण एवढं काय मम्मी त्याच्यामध्ये माझ्या पिढीची सगळी लोक आहेत ना सगळी तिकडे जातात मम्मी. सगळे जातात बघा मम्मी जातात. मी जर नाही गेलो ना तिकडे मम्मी नाही गेलं तर मला डिप्रेशन येईल मम्मी. डिप्रेशन का मला ना डिप्रेशन येईल मम्मी. माझा न्यूनगंड वाढेल मम्मी. बाई गंडाला आजूबाजूला पण फिरकू देणार नाही तुझ्या. नाही वाढला ना मम्मी मी घर सोडून जाईल मम्मी. किचन तिकडे किचन आहे नाही तू कुठे आता ना जायचं एकदा मला न्यूनगंड सापडू दे. नाही नाही त्याला याच्या टी शर्टचा कलर द्यायचा आहे लाल करायचा आहे मला. काय बोलताय ना तुम्ही. काय साला महिन्याभरापूर्वी काय शब्द सापडला न्यूनगंड महिनाभर तोच घेऊन बसलायस. जावा तुम्ही तुम्हाला काय कळणार न्यूनगंड. एक मिनिट मम्मी. काय बाई मम्मी 25,000 होते ना त्याचे 35,000 झाले. बापरे पैसे वाढले मम्मी. वाढले का बघा चांगलं 25,000 काम होणार होतं झाले ना 35,000. अगं पण मी देणारच नव्हतं 25,000. मला काय करायचं त्याचं 25,000चे 35,000 झाले ते. मी जर तिकडे नाही गेलो ना मम्मी तर माझे सगळे मित्र मला चिडवणार मम्मी. याला तिकीट नाही मिळालं बोल प्लेचं. मित्र एकदा भेटू दे मला नाही त्यांना उलटा केला ना बघ मी ते काय करतो. कसे बोलतात यार मम्मी सांग ना यार तू यार. काढायचं तुम्ही जरा शांत व्हा जरा बसा इथे 2 मिनिटं माझं ऐका जरा शांतपणे ऐका माझं. बोल साधा सुधा कार्यक्रम नाहीये तो तुम्हाला लक्षात येतंय का. तुला कळलं मला कळलंय. बोल बेशुद्ध होण्याचा कार्यक्रम आहे. बापरे बापरे. इथे ह्याच्यावर स्टेडियमवर येतात सगळे फिन्स्टाच्या इंग्लिश मध्ये बोलतात एकमेकांशी. त्याच्यामुळे त्याच्यात बँड वाजतो सगळ्यांचा. तर तिथे हे होतात देशाच्या बाहेरून येतात लोक आणि हे करतात करतात सगळे. मग माझ्या मुलाला सगळे त्या मुली बेशुद्ध होऊन हे करणार. अख्ख्याच्यात वू एवढंच बरोबर केलं कळतंय तुला. तुम्हालाच कळत नाहीये मग मी सांगते ना तुम्हाला त्याच्या भविष्याचा थोडा तरी विचार करा. तिकडे इंग्लिश गाणी आहेत थोडीशी ज्ञानात भर पडेल ना त्याच्या. उद्या बोलायला नको आपल्या मुलाने. काय साधा माझ्या आई वडिलांनी ऑर्केस्ट्रा पण दाखवला नाही मला. अगं पण हा कुठला ऑर्केस्ट्रा आहे ज्याचं तिकीट 25,000 आहे. आई गो मम्मी डायरेक्ट 20 वाढले 20,000 वाढले. 35 होते ना त्याचं डायरेक्ट 20 म्हणजे 55 झाले मम्मी. ए बाळा 55 काय सांगतोय. ऑर्केस्ट्रा हमने देखे बचपन में. बाबा नको प्लीज कानपड बन का बस. ऑर्केस्ट्रा आपण पाहिलेत आणि 5,000 रुपयाच्या तिकिटात पाहिलेत. बऱ्याचदा तर त्या दामोदरच्या डोअरकीपर काकांबरोबर काय काका ओळख दाखवून डायरेक्ट फुकट पण घुसलो यात. काय आमच्या काळात ऑर्केस्ट्रा होते. शहनशाह झंकार वेट्स कलाकार. अरे सुदेश भोसलेची सही घेतली होती इथे मला अजून आठवते. कांचन बाबला दोघांना असे हात मिळवले होते एकत्र. अरे प्रदीप शिंबीच्या ऑर्केस्ट्रा सलग 8 वेळा पाहिले होते. आणि हे कुठलं ऑर्केस्ट्रा 25,000चं तिकीट. तोंडानेच गातात ना की कुठून गातात. मग कसे बोलतात यार मम्मी. मम्मी मला जायचं यार तिकडे यार. चल मी देतो पैसे तुला. मी देतो पैसे. मला एक इंग्लिश गाणं ऐकव. ऐकव इंग्लिश गाणं ऐकव. येतं त्याला तुम्ही बसा. ऐकव बसा सीट आठवतोय तो. ऐकव चल बसा इथे. आठव लवकर बोल ऐकव. बर Hanging on the lava magnet and on the hanging on my head me on my head. वा किती छान ग माझं बाळ. येतंय त्याला. आता ही जी तोंडात सुपारी फिरवलीस ना याचा अर्थ सांग. अर्थ सांग. हे ॲटिट्यूड नको दाखवू. अर्थ सांग. इंग्लिश गाणी ऐकायला चाललाय. एक इंग्लिश गाणं सोड छोटी इंग्लिश कविता म्हणून दाखव. इंग्लिश पोएम कविता. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर. जाऊ दे ना यार. हाऊ आय वंडर जाऊ दे ना यार. ऐकलं याचं इंग्लिश. आणि हा चालला इंग्लिश कॉन्सर्टला. ऐकतेस ना. गांगरलाय नाही भरकटलाय. आणि हा नाही याची अख्खी पिढी भरकटली आहे. कोणतरी आपला काहीतरी कुठून तरी ट्रेंड आणतं आणि या सगळ्या मूर्खासारख्या त्याच्या मागे लागतात. काय इतरांच्या फिन्स्टा स्टोरी बघतात ती आपण पण टाकली पाहिजे म्हणून घुसतात. मी सांगतो ना त्या कॉन्सर्टला जातात ना त्यातल्या 50% लोकांनी त्या बँडची पहिली गाणी ऐकली पण नसतील. सगळे जातात म्हणून हे पण चालले बाकी काही नाहीये.
काय ते आपलं 4 तास एकदा आत घुसलं की शी नाही शू नाही लघव्यात तुंबून कसले रे एन्जॉय करतात तुम्ही हा? गाण्यांचे कार्यक्रम आम्ही एन्जॉय केलेत आमच्या काळात. काय गाणी असायची हा. रफी साहेब, किशोर दादा, लता दीदी तासन तास गुंतून जायचो आम्ही. आमच्याही डोळ्यात पाणी यायचं पण त्यांची गाणी ऐकून तिकिटाचं दर ऐकून नाही. नाही हे बरोबर बोलतायत बाबा खरंच. लग्नानंतर आठवत आहे ना आपण किती कार्यक्रमाला गेलो. आपण रवींद्र साठेंचा कार्यक्रम बघितला होता. आपण हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम पण विठ्ठल उमापांच्या कार्यक्रमाला तर किती मजा आली होती. वा वा. छान असा केसात गजरा माळायचा, छान साडी नेसायची आणि बाबांच्या मागे असं स्कूटरवर बसून थिएटरला जायचं आणि मग गुंग होऊन त्यांची गाणी फक्त ऐकत बसायची. काय मज्जा यायची हो त्यावेळी खरं. आणि इंटरव्हलला तो वडा आणि समोसा. मला तो दामोदरचा वडा खूप आवडायचा. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा अंक मनसोक्त गाणी ऐकायची आणि मग छान एकदम आनंदाने घरी यायचं. मज्जा यायची. काय दिवस होते ना ते ह्यांचे कार्यक्रम. लाजा नाही वाटत का रे. सॉरी सॉरी बाबा तुमचं परफेक्ट आहे बाबा. सॉरी बाबा. सॉरी. कळलंय त्याला. शांत. हा हॅलो पृथ्वी. हा भाई मी नाही येत आहे. हा मान्य आहे 75 झाले. अरे माझा बाप 25 द्यायला कचकच करते. 75 कुठे देणार. ते काहीतरी ते इंटरव्हल वगैरे काढले रे वडे बिडे सगळे काढले. आज जा आज जा मी जरा याला ओल्ड प्ले दाखवतो. ओल्ड प्ले बघणार. ओल्ड प्ले म्हणजे पट्टा बघूया आता. आता मेला. वा 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 वा. त्याच्या टी शर्टवर लिहिलंय गुड थिंग्स टेक टाइम म्हणून. पण तुम्ही अत्यंत चांगली गोष्ट फारच कमी वेळात समजावून सांगितलीत. बहारदार. मस्त. प्रसाददा. अप्रतिम. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. आणि पश्चात तुझ्या वर्णनामुळे ॲक्च्युली त्या काळात गेलो मी पण. आणि खरोखरच बरेचदा असं होतं की आपण आपल्याकडच्या जे खरे स्टार्स आहेत कॉन्सर्ट्सवाले जे जे ज्यांना म्हणजे त्यांची महती आपण खूप छोटे होत त्यांना विसरतो आपण या परभाषिक पगड्यामुळे किंवा त्यांच्या संस्कृतीमुळे. म्हणजे ते वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीतल्या आपल्या कलाकारांची माहिती मिळवली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग तिकडे गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही किंवा मला ते आवडत नाही असे नाही. तोही कलाकारच आहे किंवा तेही कलाच सादर करतात. पण फार महत्त्वाचा विषय होता आणि तो त्या पिढीला झपाटून टाकलेला आहे अशा काही कलाकारांनी आणि त्याच्यावर भाष्य टाकणारं हे प्रहसन होतं. त्यामुळे मला फार महत्त्वाचं वाटलं. छान सादरीकरण. मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. फारच मस्त. हे ज्यांनी लिहिलंय तो विनायक पुरुषोत्तम आज आपल्यात आहे ना. तो आज आलाय सेटवर. त्याला बोलवूया का आपण. हो चालेल. कल्पना पण त्याची आहे आणि लिहिलंय पण त्यांनी. जोरदार टाळ्यांनी विनायक पुरुषोत्तमचं मंचावर स्वागत करूया. विनायक फारच मस्त. कारण ही ज्या माणसाला जाणीव आहे की काहीतरी फार चांगलं होतं आपल्यामध्ये त्याला आपण विसरत चाललोय आणि नवीन येणारं जे वारं आहे त्याची भुरळ आपल्याला पडत चालली आहे. जे विदेशी आहे परदेशी आहे तो मुद्दा वेगळा, पण आपल्यातलं आपण काहीतरी विसरत चाललोय. तो मला फार आवडला. ओल्ड प्ले हे जे तू कॉइन केलं होतंस ते मला अतिशय आवडलं. फार छान सादर केलं तुम्ही तिघांनी. लिहिलंय विनायकनी हे कळलं, सादर तुम्ही करताय हे कळलं. ऍक्शन डिरेक्टर कोण होते या. नाही ही जी बसलो त्याच्या हातावर ती मुवमेंट विनायकने लिहून दिली होती. फारच मजा आली बघताना आणि ते तुम्ही इतकं सुंदर सादर केलं. त्याच्या हातावर जे बसलास ते आणि नंतर खिशातला हात जो पकडलास फारच मजा आली. मस्त. थँक्यू.